हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत राऊंड नेक ब्लाऊज डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी इथे आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 11 इंच. तर आपला हा डीप नेक आहे, त्यामुळं आपण गळा रुंदी थोडी कमी घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचं शोल्डर उतरणार नाही. यासाठी बऱ्याच मैत्रिणींना डीप नेक घेतल्याने शोल्डर उतरतो. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर आता आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे. कट करून झाल्यावर आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे. तर ब्लाऊजचा मेन कपडा इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे. तर ब्लाऊजच्या मेन कपड्यावर आपल्याला गळा कट करायचा नाही, फक्त अस्तरवर गळा कट करून घ्यायचा आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला सहज लक्षात येईल अशा पद्धतीने सांगत आहे. तर अगोदर आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि आता इथे शोल्डरला आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहे. तर 2-3 ठिकाणी इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपला कपडा घसरणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही व आकारही बिघडणार नाही यासाठी. आणि आता इथे एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. एकसारखी मार्जिन ठेवली तर गळ्याची फिनिशिंग छान येते आणि आकारही व्यवस्थित येतो. बघा, आपली शिलाई मारून झालेली आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाल्याने इथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तर कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्या शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे त्यावरच आपल्याला कट मारून घ्यायचे आहे आणि कपडा पलटून घ्यायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे कपडा पलटून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप टाकताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते, तर त्यामुळे आपली शिलाई व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. आणि इथे राऊंडला शिलाई मारताना आपल्याला मशीन थांबवायची नाही किंवा सुई टेकवायची नाही, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार बिघडेल. जसा राऊंड आहे तसंच शिलाई मारून घ्यायची. आणि इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे कमरपट्टी लावायची गरज नाही, गळा आणि आपली कमरपट्टी एकदाच तयार होते. कमरेच्या साईडने शिलाई मारताना कपड्याला कुठेही झोळ येऊ द्यायचा नाही. कपडा व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची. आणि साईडने शिलाई मारून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचे आहे. तर आपण ब्लाऊजचा अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर तो कपडा कट करून घ्यायचा आहे. आता ह्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
बघा मैत्रिणींनो, 5 मिनिटात तयार होणारी सिंपल ब्लाऊज डिझाईन आहे. खास करून नवीन शिकणाऱ्या सहज शिवता येईल अशी सोपी डिझाईन आहे. आणि आता इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर 4.5 ते 5 इंचावर आपल्याला हे टक्स टाकायचे आहे. शोल्डरचा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे आणि आपल्याला हे टक्स टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडने एकसारख्या उंचीचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. आणि बघा मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित आपला राऊंड नेक तयार झालेला आहे. आणि ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.